नमस्कार, मी रामराजे शिंदे. NDTVच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज सुप्रीम कोर्टामध्ये एक महत्त्वाची सुनावणी झाली. सुनावणीचा विषय होता तिरुपती मंदिरातील प्रसाद वाटप प्रकरण. या प्रसादामध्ये जनावरांची चरबी आणि फिश ऑइल मिक्स करण्यात आल्याचा आरोप यापूर्वी करण्यात आला होता. त्या संदर्भामध्ये गुन्हासुद्धा दाखल झालेला आहे, चौकशीसुद्धा सुरू आहे. परंतु हे प्रकरण सप्टेंबर महिन्यामध्ये पुढे आलं आणि त्यानंतर आता हे वाढताना दिसत आहे. अगोदर स्थानिक स्तरावर आणि त्यानंतर आता थेट सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण आलेलं आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी ही याचिका दाखल केलेली आहे. परंतु जेव्हा हे प्रकरण आलं तेव्हा चंद्रबाबू नायडू यांनी वक्तव्य केलं आणि त्यानंतर हे प्रकरण चर्चेला आलं. त्यानंतर मात्र वेगवेगळ्या पक्षांनीसुद्धा यावर आपली मतं व्यक्त केलेली आहेत आणि तत्कालीन मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर जगनमोहन रेड्डी यांना तिरुपती मंदिरामध्ये प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्यांच्या पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला या ठिकाणी प्रवेश देण्यासाठी सक्त मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळं एकीकडे प्रसादाचं प्रकरण आणि ते आता राजकारण असा हा प्रवास सुरू होताना आपल्याला दिसून येतो आहे. तर तिथलेच विद्यमान सरकारचे उपमुख्यमंत्री मात्र आता प्रायश्चित करत आहेत आणि 11 दिवसाचा त्यांना उपवास ठेवलेला आहे आणि त्याचं कारण तेच की हे प्रसादाचं प्रकरण आपल्याला आधीच नाही कळालं. त्यामुळं आपण एकीकडे पाहतोय सत्ताधारी आणि विरोधक वेगवेगळ्या प्रकारे या प्रकरणाला जे आहेत ते नवीन तोंड फोडताना आपल्याला दिसून येते. आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आलेलं आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितलेलं आहे की देशभरातील जे श्रद्धाळू आहे त्यांचा भावनेचा आदर करायला पाहिजे. मात्र इथे प्रसादामध्ये जर जनावरांची चरबी दिली जात असेल तर मात्र या भावनेला ठेस पोचते आणि म्हणूनच या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दखल घ्यावी आणि योग्य ते निर्देश द्यावे. त्यावर सुनावणी सुरू झाली होती. सुनावणी दरम्यान अनेक वकिलांना मग तिथे तिरुपतीच्या संस्थानाचे सुद्धा वकील होते, त्याचबरोबर सरकारचे सुद्धा वकील होते आणि याचिकाकर्ते सुद्धा वकील होते. या संपूर्ण प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं एकच प्रश्न विचारला, तो म्हणजेच की ज्या वेळेस हे प्रकरण समोर आलेलं आहे, म्हणजेच की लॅबोरेटरीचे टेस्ट करण्यात आल्या, टेस्ट केल्यानंतर त्यामध्ये दिसून आलेलं आहे की फिश ऑइल त्यामध्ये आहे, त्याचबरोबर जनावरांची चरबी आहे. जर असं हे प्रकरण समोर आलं आणि जर SIT चौकशी स्थापन करण्यात आलेली आहे तर मात्र मग मुख्यमंत्र्यांनी एका जबाबदार संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने वक्तव्य करणं कितपत गरजेचं आहे. कारण जर असं वक्तव्य केल्यानं जी SITची चौकशी आहे त्यामध्ये व्यत्यय तर येणार नाही ना, अशा प्रकारचा सवालसुद्धा उपस्थित केलेला आहे. आणि जर जबाबदार व्यक्तीच अशा प्रकारचं जर वक्तव्य करत असतील तर मग चौकशीवर तरी कसा विश्वास ठेवायचा. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस हे प्रकरण आलं त्याची चौकशी पूर्ण होण्याआधीच प्रेसमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करणं, जाहीर करणं म्हणजे याची काय गरज होती. कारण देशभरातील श्रद्धाळूंच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळं जे तिरुपती संस्थान आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा आता तिथल्या प्रसादामध्ये सुद्धा भेसळ आहे की नाही असा प्रत्येक श्रद्धाळूच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळं असा सुद्धा प्रश्न जो आहे तो सुप्रीम कोर्टाने विचारलेला आहे. त्यामुळे याचिकाकर्त्याचं हेच म्हणणं होतं की भावनेचा आधार करायला पाहिजे आणि त्याचबरोबर हे संपूर्णच प्रकरणाची चौकशीसाठी एक घटनात्मक समिती नेमायला पाहिजे. मात्र त्यावर जे की आंध्र सरकारचे वकील होते मुकुल रोहतगी यांनी सांगितलेलं आहे की सुप्रीम कोर्ट जे ऑब्झर्वेशन आता मांडलेले आहेत ते खरे आहेत, परंतु दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की वारंवार या ना त्या मार्गातून सध्याचं विद्यमान सरकार आहे त्यांच्यावर टीका करण्याचं, आरोप करण्याचं काम विरोधकाकडून सुरू आहे. त्यामुळे याची निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे. म्हणूनच सरकारनं एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. त्यावर मात्र न्यायमूर्ती जय विश्वनाथन यांनी सांगितलेलं आहे की अहवाल अद्यापही स्पष्ट नाही आहे आणि त्याचबरोबर मग अशा वेळी जर अहवाल आलेला नाही आहे, स्पष्ट नाही आहे, मग माध्यमांकडे जाण्याची गरज काय होती हा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजेच की जुलै महिन्यामध्ये हा लॅबोरेटरीच्या संदर्भामधला अहवाल जो आहे तो सरकारकडे आल्याची माहिती देण्यात आलेली आहे. मग अशा वेळी जर जुलै महिन्यामध्ये हा अहवाल आलेला आहे तर मग त्या संदर्भामध्ये वक्तव्य हे सप्टेंबर महिन्यामध्ये का करण्यात आलेलं आहे.
त्यामुळं 2 महिन्याच्या नंतर हे वक्तव्य करण्याचं कारण काय आहे असा सुद्धा सवाल जो आहे तो उपस्थित करण्यात आलेला आहे। खरं तर आरोप प्रत्यारोप हे सुरूच आहे। आपल्याला माहीत आहे की मागील वेळी जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाकडून सुद्धा एक आरोप करण्यात आला होता की जुलै महिन्यातला जर हा रिपोर्ट आहे तर मग तेव्हाच मुख्यमंत्र्यांनी हा जाहीर का केला नाही, कारण चंद्रबाबू नायडू हे मुख्यमंत्री असतानाच हा रिपोर्ट आलेला आहे, म्हणजे की त्यांच्या सरकारमध्येच अशा प्रकारचे जनावरांची चरबीचे प्रसादामध्ये भेसळ होत असल्याचा एकीकडून आरोप होत आहे। या संपूर्ण राजकीय आरोपामध्ये सुप्रीम कोर्ट पडलेलं नाही आहे, परंतु सुप्रीम कोर्टाने एवढं सांगितलेलं आहे की किमान देवाला तरी या राजकीय आरोपापासून दूर ठेवा। ज्यावेळेस मुख्यमंत्री पुढे येतात आणि म्हणतात की याच्यामध्ये भेसळ आहे, याच्यामध्ये जनावरांची चरबी आहे, स्वतः मुख्यमंत्रीच जर बोलत असतील तर याचा अर्थ काय? त्यामुळं जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तींनी राजकारण करू नये, धर्माच्या बाबतीमध्ये राजकारण करू नये आणि देवाच्या बाबतीमध्ये सुद्धा राजकारण करू नये असा सुद्धा टोला जो आहे तो सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे आणि फटकारलेला सुद्धा आहे। त्यानंतर पुन्हा न्यायमूर्ती विश्वनाथन यांनी सुद्धा वक्तव्य केलेलं आहे की तुम्हाला खात्री आहे का की 100% याच्यामध्ये तुपामध्ये किंवा प्रसादामध्ये भेसळ होती? तर त्यावर सांगण्यात आलेले आहे तिरुपती संस्थानकडून की 100% भेसळ असल्याचं नाही आहे, परंतु काही प्रमाणामध्ये भेसळ होते। मग ते प्रमाण किती आणि ते प्रमाण मोजमाप कशा प्रकारे करण्यात आलेलं आहे? कोणत्या ठेकेदाराची ते चौकशी करण्यात आली होती का? ते सॅम्पल्स कोणत्या लॅबोरेटरीकडे देण्यात आलेले आहेत? त्याचा निकाल त्याचे सॅम्पल्सचा काय अर्थ निघालेला आहे? अशा प्रश्नांची सरबती जी आहे ती सुप्रीम कोर्टाने केली होती। परंतु जे प्रसादासाठी तूप वापरले गेले होते तर त्यामध्ये किती टक्के फिश ऑइल आणि त्याचबरोबर असल्याचं तिरुपती संस्थांकडून सांगण्यात आलं होतं। मात्र तरीसुद्धा की ज्यावेळेस SIT नेमलेली आहे, SIT नेमलेली असताना जर संपूर्ण पुराव्यासहित कोणतंही ठोस SIT जी आहे ती निर्णयापर्यंत पोहोचलेली नाही आहे, तर मात्र सरकार ही घाई का करते असा सुद्धा प्रश्न जो आहे तो उपस्थित करण्यात आलेला आहे। तर त्यावर जे तिरुपती संस्थानाकडून सांगण्यात आलं होतं की जेव्हा प्रसादाचं वाटप करण्यात आलं होतं तर तेव्हा अनेकाकडून तक्रारी या आल्या होत्या की त्या प्रसादाची जी टेस्ट आहे, चव जी आहे ती योग्य नाही आहे आणि चव योग्य नसल्यामुळे नेमके त्यामध्ये किती भेसळ आहे का आणि कशा प्रकारे भेसळ आहे ते सांगण्यासाठीच आम्ही काही लॅबोरेटरीकडे हे संपूर्ण पाठवण्यात आलं होतं प्रसादाचे सॅम्पल्स आणि त्या सॅम्पल्सच्या नंतर जे लॅबोरेटरीचे जे काही नमुने आले होते तर त्या आधारेच सरकारने सुद्धा हे वक्तव्य केलेलं आहे। परंतु त्याच वेळेस सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की तुम्ही सेकंड ओपिनियन म्हणजेच की दुसरा पर्याय किंवा दुसरं मत घ्यायला हवं होतं, ते का घेतलं नाही अशा प्रकारचं सुद्धा एक सुप्रीम कोर्टानं फटकारलेलं आहे। आणि वेगवेगळी विधानं केल्यानंतर लोकांमध्ये श्रद्धाळूंमध्ये संभ्रम निर्माण होतो आहे, त्यामुळं जबाबदार पदावर असलेलं व्यक्तींनी असे विधानं करू नये असं सुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। त्याचबरोबर सुप्रीम कोर्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये गंभीर असल्याचं दिसून आलेलं आहे, कारण जी SIT चौकशी करते ती SIT आता इथून पुढे चौकशी करणार का सुप्रीम कोर्ट सांगेल ती समिती चौकशी करणार हे सुद्धा सुप्रीम कोर्टच ठरवणार आहे। त्यामुळं तोंडी का होईना परंतु सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे आंध्र प्रदेश सरकारला की सध्या तरी SITने पुढे जाऊ नये, म्हणजेच की आपली चौकशी जो आहे, आपला तपास जो आहे तो तात्पुरता SITने थांबवावा, कारण सुप्रीम कोर्ट हे ऑर्डरमध्ये आदेश देणार आहे आणि चौकशी ही कोणामार्फत केली जाईल ती सुप्रीम कोर्टाने निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत केली जाईल का आणखीन कोणत्या महत्त्वाच्या समितीमार्फत केली जाणार आहे ते सुद्धा सुप्रीम कोर्ट आपल्या आदेशामध्ये सांगणार आहे। त्यामुळे एकंदरीतच आंध्र प्रदेश सरकारला धारेवर धरलं होतं आणि जबाबदार व्यक्तीने म्हणजेच की मुख्यमंत्री असतील किंवा सरकारमधील व्यक्तींनी अशा प्रकारे संपूर्ण चौकशी पूर्ण होण्याच्या अगोदर माध्यमामध्ये जाऊन असे वक्तव्य टाळावेत असं सुद्धा सल्ला सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। त्यामुळे पाहावं लागणार आहे की आता नवीन समिती सुप्रीम कोर्ट स्थापन करते का आणि पुढील सुनावणीमध्ये आणखीन कोणते मुद्दे मांडले जात आहेत आणि जे पुरावे दिले जात आहेत लॅबोरेटरीचे ते पुराव्याचा आधार घेऊन सुप्रीम कोर्ट आणखीन काही महत्त्वाचे आदेश पारित करते का।